देह गेल्यानंतर मनाचं काय होतं म्हटलं पहिल्यांदा तुला हे कळू दे मन काय आहे. आणि ताईला पाटल्या देऊन कबूल केल्याशिवाय शिवत नाही. या डोळ्याने बघितल्यात मी. तो असा वर फिरत होता. मी एका ठिकाणी गेलो होतो, एकदाच गेलो होतो, कंटाळलो मी. मला म्हणले तुम्ही गाडीत बसा. ते म्हणले शिवत नाहीत. काय झालं? ते म्हणले वरवर फिरतोय तो. मग काय झालं? मग म्हणले शेवटी मुलांनी सांगितलं, मी घडलेली गोष्ट सांगतोय बरं का, त्यांनी मला तक्रार केली येऊन की 8 तोळ्याच्या पाटल्या त्या बाईच्या होत्या. आई तू काळजी करू नको, लवकरच ताईला देईन, एवढं म्हटल्यावर शिवला. आता हे खरंच मला तर काही माहिती नाही. मी काही कावळा होणार नाही, कुणाला शिवा सांगणार नाही, ही काही भानगड करणार नाही. आलं का लक्षात? माझं मन जिवंतपणी पांडुरंगाच्या जवळ आहे. शेवटी तिथेच जाईल आणि पुन्हा जन्माला येईल त्याची सेवा करण्याकरता. बाकीचा काही प्रश्न नाही. तुम्ही रात्रंदिवस तेच करा, बाकी काही करू नका. मी तुम्हाला सांगू, जास्ती काही करू नका. सकाळी उठल्यावर स्मरण करावं, आंघोळ झाला, मानस पूजा करावी, सुंदर पांडुरंगाचे रूप आणावं, रात्री झोपताना हात जोडावे, प्रार्थना करावी, पुष्कळ झालं. पण नित्य नेमाने करावं. ती सायकल चुकता कामा नाही का? सायकल चुकता कामा, नित्य नेमाने करावं. मग एक मागे सांगितलं तुम्हाला, एक फार प्रश्न महत्त्वाचा विचारला. टाईम होतच आलाय. प्रश्न विचारला की देवा म्हणे तू सांगतोस की अंतकाळी माझं स्मरण कर. काय कळतं का तुला? अंतकाळी स्मरण कर म्हणजे काय? स्मरण कर म्हणजे काय? कसं कर? अंतकाळामध्ये लक्षात घ्या मंडळी, वात पित्त कफाचा असर असतो, बुद्धी नष्ट होऊन जाते. अंतकाळाच्या वेळेला वात पित्त कफाचा असर असतो, बरोबर आहे ना? मग त्याचा जर असर असतो तर अंतकाळी तुझं स्मरण कसं होईल? त्या म्हणले वाह हुशार आहेस. ऐक म्हणले, पुढचं सांगतो. आयुष्यभर नित्यनेमाने माझं स्मरण कर. शेवटच्या अंतकाळाच्या वेळेला तू माझं स्मरण करू नकोस, मी तुझं स्मरण करीन. बद्धतेच्या सापेक्ष मोक्ष आहे, अविद्येच्या सापेक्ष ज्ञान आहे, बरोबर आहे? इथे काय म्हणतायत? म्हणून अविद्येचा नाश, जीवासी मोक्ष कल्पिला, म्हणून अविद्येचा नाश देखिला आणि वाचाचाही झाला ऐसाची वेदू. इथे काय? जीवाचा मोक्ष म्हणजे मोक्ष याची कल्पना केली. जीवाला मोक्ष पाहिजे याची कल्पना केली आणि ती कल्पना केली म्हणून अविद्येचा नाश दाखवला. ती कल्पना केली म्हणून नाश दाखवला. माझं बोलणं कळलं का? आणि वाचाही झाली ऐसी हेतू. वाचा त्याच ओघाने चालू लागली. म्हणून अविद्येच्या मरणे जाण राहो न शक्ती आपण ऐसे पुढे निरूपण दृष्टांतेसी. अविद्या संपली की बाकीचं सगळं संपलं. बाकीचं निराळी खटपट काही करायची काही कारण. एक महत्त्वाचा दृष्टांत ऐकतो. एकदा तुमचं हार्ट फेल झालं की बाकीची सगळी इंद्रिय संपली, बरोबर आहे ना? तेव्हा हार्ट हा मेन भाग आहे, तेवढाच गेलाय, हात चालू आहे. हार्ट फेल झालं तरी असं करत गेले. का हार्ट फेल झालं खरं, पण शेवटी असं करत गेले, असं करत गेले, दोन्ही हाताने असं करत गेले, म्हणजे मेलच नाहीत ना. हार्ट फेल झाल्यावर काय? लक्षात घ्या, विनोदाचा भाग थोडासा बाजूला ठेवा, पण ते झालं त्याला आहे म्हणून मजा आहे तुम्हाला ऐकायला. नाहीतर अमृतानुभव कशाला कोण ऐकतंय? सगळे कंटाळून जातील, कंटाळून सांगतील. सगळे म्हणतील काहीतरी कथा सांगा, काय काहीतरी गोष्ट सांगा. ही तुमची गोष्ट आहे. इतर गोष्टी ज्या असतात त्या देवादेकाच्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आहेत. तुम्ही देव असून तुम्हाला देव पण तुमचं कळत नाही. ते देव पण तुमचं तुम्हाला कळण्याकरता हा अमृतानुभव आहे. म्हणून मागचा कोण वैकुंठाला गेला असेल तर गेला असेल, हा अमृतानुभव नीट कळला तर तुम्हाला कळेल मी रोज वैकुंठातच आहे. एवढ्याकरता हा प्रयत्न आहे. म्हणून ही जी कथा आहे ही तुमची कथा आहे, तुमची कथा आहे. आणि म्हणून गंमत कशी आहे, महाराज म्हणाले देहासवे हात पाय जाय, बरोबर आहे ना?
हे गेलं की गेलं. गंमत गंमत सांगतो, दृष्टांत नेहमी सांगतो मी. हात तुटला, बरोबर आहे ना, ॲक्सिडेंटमध्ये पाय तुटला, डोळा गेला, कपाळ फुटलं, नाक चेंबटलं, एका गालाचं हाड आत गेलं, जाणारच ना. थाडकन मोटरा पटली तर काय होईल, बरोबर आहे ना, सगळं गेलं. मग ते डॉक्टरनी थोड्या दिवसात, आता काय सगळं प्लॅस्टिक सर्जरी आहे, पण तो आता हात तर गेलाच होता आणि तो निकामी झाला होता, काही उपयोग नाही. मग आम्ही गेलो भेटायला. कुणाला वाईट वाटणार ना. एक चप्पल हरवली तर वाईट वाटतं, मग पाय गेला तर का वाटणार नाही. काय हसता तुम्ही, मला काही कळतच नाही. काय चपलीचं दुःख एवढं तर पायाचं का असू नये. मग झालं, बसलो विसलो आम्ही 15-20 मिनिटं. पण म्हणले महाराज एक बरं झालं, हातच घ्यायला पण मी आहे. पायच गेला पण मी आहे. ज्यांची ज्यांची एक एक इंद्रिय तुटली हे सगळे सांगत होते, पण हार्ट फेल झालेला मी भेटायला गेलो, तो म्हणला नाही हार्ट फेल झालं पण मी आहे. दृष्टांत कळला का, मेन आहे. हां, हे तसं एकदा हार्ट फेल झाले की बाकी सगळे मेले, कळलं. तसं एकदा हे रजगुण ते हे सगळं गेलं की बाकी घालवायची खटपट करू नका, ते आपोआपच जातात. हे वाणीला कोण प्रकाशित करतो, परमात्मा. आता अशी कोणची वाणी आणावी, वाणीचा जर प्रकाशक तो आहे तर अशी कोणची वाणी आणावी की त्याने तो, त्या वाणीने तो प्रकाशित होईल. वाणीचाच बोलवितो. कोण बोलवितो. आता बोल हा जर त्याच्या प्रकाशाने घडतोय तर त्याला प्रकाशित करण्याकरता काय सांगावं, काय सांगावं, काय आहे का दुसरं सांगायला. म्हणून लक्षात घ्या, हे सगळं ज्या वाणीतून प्रकाशित झालं, महाराज म्हणतायत आता त्या वाणीचं ऋण फिटावं. एरवी पराधिक चौघी जीव मोक्षाच्या उपयोगी, अविद्ये सवे अंगी वेचिती कीर. तसे पाहता जीवाला मोक्ष देण्याच्या बाबतीत पराधिक चारी वाण्याचा उपयोग आहे करा. सहाय्यक होता ते खरे, पण अविद्येबरोबर या वाणी आपले शरीर टाकतात, स्वतः लय पावतात. तैसे बोधाची आकुशी कर्म करता कार्यायसी. याप्रमाणे म्हणजे काय होतं, एरवी पराधिक चौघी जीवमोक्षाच्या उपयोगी. या वाचा पराधिक असती एकी अविद्यात्मक, म्हणून अविद्येची गती ऐकी असा. जीवासी मोक्ष कल्पिला, म्हणून अविद्येचे नाच दाखविला. अविद्या म्हणजे बद्धता. एक लक्षात घ्या, ऐकताय प्रवचन तर, अविद्या, मुक्ती, मोक्ष, निर्वाण हे शब्द एकाच अर्थाचे आहेत. माया, बरं का, माया अविद्या एक टर्केचे, मुक्ती मोक्ष. बरं एक सांगू का, एका माणसाची तब्येत बरी नव्हती. काही काही लोकांना ती ओळायची सवयच असते बघा. डॉक्टर कसं काय, काय सांगू आता, माझ्याच वाटणीला कुठलं आलं कोणाला. तो म्हणला तुमच्या वाटणीला आलं म्हणून माझ्याकडे रोज येत आहे. तुमच्या वाटणीला आलं नसता, असं तुमच्यासारखे नसते तर आम्ही काय करावं, माशा माराव्या का. तुम्ही आमचे मायबाप आहात, अन्नदात आहात, असेच कायम. आहे रे गंमत. लक्षात घ्या. मग ते पायाला गोळे येतात, टक्कुर दुखतं, उठलं की कमरेतून सन्नक निघते, कानातून आवाज येतात, कधी डोकं गरम, कधी अंग गरम, कधी काय गरम. मग डॉक्टरनी एक गोळी दिली, एवढं घ्या. ताप येतो, सकाळचा येतो, रात्रीचा उतरतो.
नवरा घरात असताना असतो, बाहेर गेल्यावर उतरतो. क्षमा करा मला तुम्ही. मग डॉक्टरने एक गोळी दिली, ह्या 3 वेळा घ्या. हां, मला 10 ठिकाणी बरं नाही, एकच गोळी. ते म्हणले, आईसाहेब तुम्ही असं काही मनात घेऊ नका, एक रोग तुमचा बरा झाला की बाकी सगळे बरं होतील. तुमचा मेन जो रोग आहे तो मला माहिती आहे, त्याच्यावर औषध देतो. त्याच्यामुळे हे डोकं दुखणं, पाय दुखणं, गोळे येणं, भूक न लागणं, हे एक बरं झालं की बाकी सगळं, एकाच सगळं आलं. तसं एक प्राण गेल्यावर सगळे गेले, सगळे गेले, सगळे गेले. हां, तसं देहप्रतीती गेल्यानंतर आत्मप्रतीती सुद्धा जाय. ते गेल्यानंतर निजज्ञान उरलं, ते निजज्ञानच आहे. काय जायचं शिल्लक राहिलं? देहासवे हात पाय जाती, मनासेवी इंद्रिय, का सूर्यासहे जाय किरण जाळ. देह गेला की त्याच्या मागे मनास इंद्रिय आपापच जातात. जाण्याकरता काही खटपट करायला नको. देहासवे हात पाय, देह गेला की म्हणजे आत्ता सांगितलं ते, हात गेले, पाय गेले, जाती मनासवी इंद्रिय, आणि इंद्रिय मनासकट गेली. एक लक्षात घ्या, काही काही माणसं मला प्रश्न विचारतात, त्यामुळे माझ्याकडे उत्तर तयार होतात, नाही तर मी सुद्धा गाफील असतो. एक लक्षात घ्या, एक मुद्दाम सांगतो तुम्हाला. माझी मुंबईला चातुर्मासाची प्रवड चाललेलं होतं. एक आली मुलगी माझ्याजवळ, हुशार होते. मला म्हणाले, बाबा महाराज एक प्रश्न विचारू का? देह गेल्यानंतर मनाचं काय होतं? देह गेल्यानंतर मनाचं काय होतं? मी म्हटलं काय होतं? नाही म्हणले, मलाही माहिती नाही मनाचं काय होतं. म्हटलं पहिल्यांदा तुला हे कळू दे, मन काय आहे. पडलं ना कोळ्यात. हां, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, 11वं मन, 12वी बुद्धी. मग 10 इंद्रिय जर मेली तर बुद्धीन मन शिल्लक राहतं का? तेही मरतं.